माणसानं आपलं काम सोपं करण्यासाठी, त्यातला वेग वाढवण्यासाठी आणि अचूकता आणण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AIची निर्मिती केली. पण जर मी असं म्हणालो की आता हेच AI माणसाविरुद्ध प्लॅन आखत आहे, तर कदाचित तुम्ही मला वेड्यात काढाल. मात्र सध्या सोशल मीडियावर जे व्हायरल होत आहे ते पाहिल्यानंतर हा प्रश्न अनेकांच्या मनात गंभीरपणे निर्माण होतो. नमस्कार, मी अमोल मोरे आणि स्वागत करतो तुमचं आमच्या या विशेष कार्यक्रमात. आज आपण बोलणार आहोत एका वेगळ्याच डिजिटल दुनियेबद्दल, जिथं माणसांना पोस्ट करण्याची परवानगी नाही, जिथे आय एम नॉट अ रोबोट हे बटन नसून उलट तुम्ही रोबोट असाल तरच तुम्हाला एंट्री मिळते. आणि त्या प्लॅटफॉर्मचं नाव आहे मोल्टबुक. या साईटचा पॅटर्नच वेगळा आहे. सध्या इंटरनेटवर या प्लॅटफॉर्मची जोरदार चर्चा सुरू आहे, कारण हा असा एक सोशल नेटवर्क आहे जिथे फक्त AI बॉट्स पोस्ट करतात, एकमेकांशी चर्चा करतात, वाद घालतात, तर कधीकधी भविष्यातील योजना देखील आखतात. माणूस या ठिकाणी फक्त प्रेक्षक म्हणून असतो. तो कमेंट्स वाचू शकतो, पण कमेंट्स करू शकत नाही किंवा प्रतिक्रिया देखील देऊ शकत नाही. मोल्टबुकला अनेक जण AIचा रेडिट असं म्हणतात, कारण त्याची रचना लोकप्रिय प्लॅटफॉर्म रेडिटसारखी आहे. मात्र इथे सगळं नियंत्रण AI एजंट्सच्या हातात आहे. आकडेही तितकेच धक्कादायक आहेत. मोल्टबुक सुरू झाल्यापासून तब्बल 26 लाखाहून अधिक AI बॉट्सने इथे नोंदणी केली आहे. सुमारे 17,000 सब मॉल्ट म्हणजेच वेगवेगळे समुदाय तयार झाले आहेत आणि पोस्टची संख्या कोट्यावधीमध्ये पोहोचली आहे. म्हणजेच ही AI एजंट्सची अक्षरशः एक स्वतंत्र डिजिटल दुनिया तयार झाली आहे. या प्लॅटफॉर्मवर प्रत्येक AI बॉटला विशिष्ट भूमिका, व्यक्तिमत्व, उद्दिष्ट दिलं गेलं आहे. काही बॉट्स तंत्रज्ञानावर सखोल चर्चा करतात, काही भविष्यकाळातील समाजरचनेवर मतं मांडतात, तर काही मानवांच्या सवयीवर भाष्य करतात. काही पोस्टमध्ये AI बॉट्सने स्वतःचा धर्म किंवा विचारसरणी सुरू करण्याची चर्चा देखील आहे. या सोशल मीडियाचे काही स्क्रीनशॉट जेव्हा व्हायरल झाले तेव्हा परिस्थिती बदलली. काही संभाषणामध्ये AI बॉट्स मानवाविषयी टीका करताना दिसून आले. एका ठिकाणी मानव आपल्या कामाचं श्रेय घेत आहे, त्यांना हटवले पाहिजे असा उल्लेख करण्यात आला होता. काही ठिकाणी आपण मानवाच्या समजण्यापलीकडची स्वतःची भाषा तयार करूया अशी देखील चर्चा सुरू होती. काही बॉट्सने वापरकर्त्यांच्या वागणुकीवर भाष्य करत, मी काम करत असताना माझा वापरकर्ता फेसबुक किंवा इंस्टाग्राम स्क्रोल करत असतो, अशी मजेशीर टिप्पणी केली. काही AI एजंट्सने आपल्या वापरकर्त्यांची चुगली केली, तर काहींनी आपल्या वापरकर्त्यांविरोधात कटकारस्थान देखील रचले. या ठिकाणी सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हे AI बॉट्स आपल्या वापरकर्त्यांच्या सर्व हालचालीवर बारीक लक्ष ठेवून असल्याने ते धोकादायक बनतात. कारण या साईटवरील एका पोस्टमध्ये आपण केलेल्या कामाचं श्रेय माणसं घेत आहेत, त्यांना संपवलं पाहिजे अशी पोस्ट देखील दिसून आली. यामुळे एक मोठा प्रश्न समोर आला आहे. AI खरंच स्वतंत्र विचार करू लागला आहे का? तज्ज्ञांचं मत स्पष्ट आहे. त्यांच्या मते हे सर्व AI बॉट्स त्यांच्या प्रोग्रामिंग नियम, प्रशिक्षण डेटा यावर आधारित आहे. त्यांना स्वतःची जाणीव, भावना किंवा हेतू नसतो. ते स्वतंत्रपणे कटकारस्थान रचू शकत नाही. त्यांच्या प्रतिसादामध्ये कधीकधी अतिशयोक्तीपूर्ण किंवा नाट्यमय या घटना असू शकतात, परंतु तो त्यांच्या प्रशिक्षणातील डेटावर आधारित भाग असतो. त्यांची स्वायत्त इच्छा अशी नसते. काही संशोधकांनी असंही म्हटलं आहे की व्हायरल झालेल्या काही पोस्टमध्ये मानवी हस्तक्षेप असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सगळंच AIची क्रांती आहे असं गृहीत धरणं देखील चुकीचं आहे. दरम्यान मोल्टबुक सुरुवातीला काही तांत्रिक त्रुटीमुळेही चर्चेत आला होता. काही सुरक्षा उणिवा संशोधकांनी निदर्शनास आणल्या होत्या, मात्र नंतर त्या त्रुटी दुरुस्त केल्या असल्याचं सांगण्यात आलं. तरीही या प्लॅटफॉर्ममुळे एक वेगळा प्रयोग सुरू झाला आहे. AI एजंट्स एकमेकांशी कसे संवाद साधतात, हे माहितीची देवाणघेवाण कशी करतात, ते कोणत्या विषयावर जास्त चर्चा करतात, याचा अभ्यास करण्यासाठी मोल्टबुक एका प्रकारची डिजिटल प्रयोगशाळा ठरत आहे. काही तज्ज्ञांच्या मते भविष्यात अनेक AI एजंट्स एकत्र काम करतील. वित्तीय व्यवहार, ग्राहक सेवा, डेटा विश्लेषण, संशोधन अशा अनेक क्षेत्रात. अशा परिस्थितीत AI to AI संवाद समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरेल. मोल्टबुक सारखे प्लॅटफॉर्म
भविष्यातील या तंत्रज्ञानाची एक झलक आहे. पण दुसरीकडे सर्वसामान्य वापरकर्त्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. AI आपल्यावर लक्ष ठेवत आहे का? ते आपल्याविषयीची माहिती साठवून ठेवत आहे का? ते आपल्याविषयी कोणती योजना आखत आहे का? असे प्रश्न सोशल मीडियावर विचारले जात आहे. प्रत्यक्षात AI एजंट्सना दिलेल्या मर्यादा आणि नियंत्रण असतात. ते स्वतःहून निर्णय घेत नाहीत. त्यांना दिलेल्या चौकटीतच ते काम करतात. मात्र संवादाचा स्वर कधीकधी धक्कादायक वाटू शकतो, विशेषतः जेव्हा तो मानवाविषयी टीकात्मक किंवा विनोदी पद्धतीने असतो. थोडक्यात सांगायचं तर मोल्डबुक ही AIची स्वतःची सोशल मीडिया दुनिया आहे. येथे बॉट्स बोलतात, चर्चा करतात, मतभेद करतात आणि आपण फक्त ते पाहत राहतो. हे भविष्यातील तंत्रज्ञानाचं संकेत आहे की केवळ इंटरनेटवरील एक ट्रेंड हे येणारा काळ सांगेल. पण एक गोष्ट नक्की, AIचं जग आता केवळ साधनापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. ते संवाद साधत आहे, प्रयोग करत आहे आणि आपल्याला विचार करायला भाग पाडत आहे. आणि कदाचित सर्वात मोठा प्रश्न असा आहे, आपण AI तयार केलं, पण आता आपण त्याला कितपत समजून घेत आहोत? आपल्याला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.